तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर मला दुकानच्या वर रूम मध्ये किचन मध्ये थोडंसं काम बाकी होतं। किचन मध्ये पूर्ण ऊन येत होतं आणि एकतर पावसाळ्यामध्ये पाणी येण्यासारखं होतं। त्यासाठी ह्याला वरच्या बाजूने आपल्याला टीना मारून घ्यायचं होतं। म्हणून आज कारागीरला बोलून ह्या कामाला लागलो। मोजमाप घेतला आणि लगेच कारागीर सोबत हार्डवेअरच्या दुकानात पण गेलो, कारण इथं सामान घेतल्यावर पेमेंट मलाच करायचं होतं। कारागीरचं काम फक्त लागेल ते वस्तू काढायचं आणि बिल बनवायला लावलं, पण ते काय भाव लावले आणि कितीला पडले आणि कसं किलो प्रमाणे असते हे सगळे चौकशी करून बिल देणं माझं काम होतं। म्हणून मला पण त्यांच्या सोबतच यावं आणि इथं घेतलेले अँगल इथंच कट करून घ्यावं लागलं। कट करण्याचं कारण असं होतं की कोणत्याही अँगलची छडी घ्या कंपल्सरी 20 फुटाच्या खाली नसते आणि एवढी लांब छडी बाजारात दुकानापाशी घेऊन जायला खूप अवघड होतं। त्यासाठी रिक्षात बसतील एवढे आपल्याला लागतील एवढे अशा प्रमाणे कट करून घेतलं। त्यानंतर फिटिंगसाठी लागणारे खिळेमुळे मध्ये जाऊन घेणं हे मामाचंच काम होतं। एकतर इथं द्यायला पण कोणी नव्हतं। पटकन घेतलो आणि दुकानाकडे आलो। पाठीमागे पार्किंग मध्येच आणून ठेवलो, कारण इथल्या इथं वर न्यायला पण सोपं पडेल। एक वर घेऊन लगेच कामाला लागायचं होतं तर भुसुकपणे लाईट गेली। ये दुख काय खत्म नहीं होता बे। आता गेली खरं, पण येईल तेव्हा खरं, असं म्हणून आम्ही दोघं निवांत बसलो। इतनी खुशी। लाईट आल्या आल्या मामा वेल्डिंगचं काम चालू केलेत म्हटल्यावर आता मला खाली जाऊन काला चष्मा आणावा लागेल। दुकानात येऊन चष्मा घेतलो म्हणजे आता वेल्डिंग पासून डोळ्याला आराम भेटेल, नाहीतर तसंच बघून बघून डोळे बांगे होतील। मग पुन्हा लोक म्हणतील मालक इकडे इकडं। आता एंगल फिट झालेत म्हटल्यावर मग टीना कट करून त्याचा साचा बनवून घ्यायचं काम बाकी होतं। पण एवढा साचा बनवायला पण अर्धा एक घंटा म्हटल्यासारखा गेला आणि हे आजामत नेऊन कसं बसवलं काय नाही ते आम्हालाच माहित होतं, कारण एवढं तर हे डेंजर काम होतं। कौन है वो कहां से वो आया, चारों दिशाओं में तेज सा वो छाया। रूम जेवढी खराब झाली तेवढेच हातपाय काळे पण झालते। मैं बाबा टिल्लू।